नमस्कार. उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपल्या गोळकपट्टाचा 81वा भाग आहे. ऑगस्ट 2018 मध्ये या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली. कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो. ह्या सगळ्या व्यक्ती कर्तृत्ववान असतात, वेगवेगळ्या क्षेत्रात असतात आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक यशस्वी कर्तृत्ववान माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतं, यश असतं आणि यांचा प्रवास सगळ्यांचा ऐकून आपल्यालाही प्रेरणा मिळते. जे प्रवास त्यांचा समजून घेतात त्या सगळ्यांना प्रेरणा मिळते. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपला 81वा भाग आहे आणि आज आपल्याला मान्यवर म्हणून आपल्या कोथवड्यातील श्री माधव भावे गेली 50 वर्ष चिकाटीनं दुग्ध व्यवसाय करणारे आणि बैलगाडी व्यवसाय ज्यांनी केलाय त्यांचा आज आपण अनुभव इथे ऐकणार आहोत. मी काकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. बसा. काका, आपण प्रत्येक माणसाच्या लहानपणापासून नेहमी सुरुवात करतो. कारण लहानपणापासूनच जनरली माणसांचे आयुष्य घडत असतात किंवा त्याची पायाभरणी होत असते. बरोबर. तर सुरुवातीला तुमचा जन्म कुठे झाला आणि लहानपण तुमचं कुठे गेलं? माझा जन्म कोथवडे गावातच झाला, आमच्या घरी. आणि लहानपण 1958चा जन्म माझा. अच्छा. लहानपण सगळं माझं खेडेगावातच गेलं, म्हणजे गावातच घरीच गेलं. बरं. आणि शालेय शिक्षण शालेय शिक्षण आमच्या कोथवड्यातच झालं. 11वी पर्यंत शालेय शिक्षण माझं झालं. अच्छा. आणि बाकी कौटुंबिक स्थिती, तुमचे बाबा काय करायचे? आमच्या वडिलांचा मुळात लोण्याचा धंदा होता. कसला? लोण्याचा. अच्छा. मुंबईला लोण्याचा धंदा होता आणि त्या धंद्यातूनच इथे त्यांनी प्रॉपर्टी गोळा केली कोथवडा. आणि जेव्हा 48 साली गांधी खून खटला झाला तेव्हा पळापळ झाली, तेव्हा मग तो त्यांनी धंदा बंद केला. अच्छा. आणि मग ही कोथवड्याला 16 कष्टाची प्रॉपर्टी आमच्या वडिलांची. बरं. आणि 54 सालात घर बांधलं तिथे. आता आम्ही जे घर रिन्यू केलंय तिथे 54 सालात शेतघर बांधलं त्यांनी. अच्छा. तुमच्या तिथला माझा जन्म तिथे झाला. अच्छा. 58 सालात. आणि तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी लक्षात असलेल्या? लहानपणी काय तसं लक्षात म्हणजे काय, पहिल्यांदा काय हे नव्हतंच. शाळेत जायचं यायचं आणि पूर्वापारच आम्हाला गोठ्याची आवड. अच्छा. कारण पूर्वी आमची शेती भरपूर होती. 3 जोतं होती, मग 1-2 म्हशी असायच्या घरातल्या खर्चापुरत्या. आणि पूर्वी काय असं मोठा धंद्याचं गणित नसायचं. पण 1-2-4 घरी जाऊन दूध घालायचं ही आम्हाला पहिल्यापासून सवय होती. आणि माझं तत्व होतं, कारण माझे 2 भाऊ मुंबईला नोकरी निमित्त. मला 4 बहिणी. अच्छा. आणि त्यातल्या अजून 2 गेल्या, 2 आहेत. आणि मग वडील म्हणाले हे सांभाळणार कोण? अच्छा. असा विषय होता. म्हणजे ठीक आहे, आपण याच्यातच काहीतरी नवनिर्माण करूया. आणि तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती एवढी खास नव्हती, कारण लोण्याचा धंदा पैसा शेतीवाडी घेऊन संपला, बहिणींची लग्न झाली, त्यामुळे आर्थिक स्थिती आमची बेताची होती. पण न डगमगता मी त्यात पडलो. दुग्ध व्यवसायाचं कसं डोक्यात आलं की तेव्हापासून? ते दुग्ध व्यवसाय म्हणजे डोक्यातच होता. आणि त्याला एक कारण घडलं. आमची आई खूप आजारी होती 81 सालात त्याच्या, आणि कुठेही तूप मिळायला तयार नाही. अच्छा. हे म्हटलं ठीक आहे, आपणच आता तूप करून विकायचं, हा माझा चंग होता. त्यामुळे या विषयात मी पडलो. सुरुवातीला मी 1 म्हैस घेतली. एक करता 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 मी 24 म्हशी माझ्याकडे होत्या. 24 म्हशी, 4 गाई, खिलार 4 बैल. म्हणजे आज त्या बैलांची किंमत 10-12 लाख रुपये झाली असती. खिलार बैल. पण मी स्वतः शेती करीत होतो, स्वतः दूध दाखवित होतो, स्वतः बैलगाडीवर जात होतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जो दुधाचं हे चालू केलं, म्हणजे 1 म्हैस घेण्यापासून तुमचं मग पुढे म्हशी वाढत गेला. मग सुरुवातीला त्याची विक्री कुठे? सुरुवातीला मी आमच्या गावात हे होतं, दूध डेअरी होती. अच्छा. तिथे मी दूध घालायचा 81 76 पासून. अच्छा.
पण मग पुढे डेअरीचा अनुभव तुम्हाला माहितीच आहे. कमी त्यात आम्ही नाही कमी दर तर कमी दर, पण आम्ही त्यात लॉसमध्ये गेलो. अच्छा. आणि मग मी ठरवलं आता आपण म्हटलं बाहेर पडायचं, धंदा सोडायचा नाही पण ह्यातनं बाहेर पडायचं. डेअरी आपण हा, आणि मग बँकेचं कर्ज घेऊन खाजगी हे करून म्हशी घेऊन मग रत्नागिरी सुरू केली. तेव्हा आमच्याकडे वाहतुकीचं साधन काही नव्हतं. हो तेच साखर तरपर्यंत मी सायकलनी काय बरेच वेळा यायचा. साखर हा, पुढे सिटी बस असायची. साखरचा साखरचा पूल 81 ला झालेला होता. अच्छा, तिथपासून पुढे सिटी. हो, ते पण तो उद्घाटन झालेलं नव्हतं, त्यामुळे एसटीच्या गाड्या येत नव्हत्या. नंतर मग एसटीच्या गाड्या सुरू झाल्या, म्हणजे आमच्या घरापर्यंतच यायच्या. कारण कोटवड्याच्या नदीवर पूल नव्हता. 85 सालात तो पूल झाला. तिथपर्यंत ड्रायव्हर कंडक्टर संध्याकाळी वस्तीला गाडी आमच्या इथे असायची. ड्रायव्हर कंडक्टर जेवायला खायला सगळ्याला म्हणजे त्यांची आम्ही उठबस करायचे असं. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही सायकल म्हणतो पुढे मग सिटी बस 2 सायकली ठेवलेल्या होत्या. रत्नागिरीत एक शेंबेकरांकडे माझी सायकल ठेवलेली होती रत्नागिरीत. हा, तिथे उतरून दूध घालायचं, काय किटल्या लावायच्या आणि दूध घालायची. आणि तेव्हा पण जेव्हा बऱ्याच म्हशी झाल्या तेव्हा काही मी सायकल काढलेली नाही. थोड्या म्हशी होत्या तेव्हा सायकल आणि मग एसटीच्या गाड्या. नंतर मी स्कूटर घेतली. स्कूटरने 2 वेळा दूध रत्नागिरीत घालायचा. रत्नागिरीत कुठपर्यंत घालायचं तुम्ही? कुवारबाव पर्यंत मी लाईन घातलेली आहे. कुवारबाव ते खाली? कुवारबाव ते अगदी खाली बंदर रोड पर्यंत. आणि आम्ही धंद्यात एक क्वालिटी जपली आणि वेळ जपली. म्हणजे मला जरा मागे पुढे उशीर झाला तरी मी घरात वैतागतो, किंवा एखाद्या मशीन गडबड केलं तर मग मला ते सहन नाही होत. टायमात 6 म्हणजे 6 ला बाहेर पडतो मी. आणि म्हणजे अशी काही लोक आहेत की भावेदादांच्या गाडी वाजली नाही. तुम्ही मी पहिल्यापासून टायमिंगचा बंद आहे. आणि तेव्हा साधारण किती लिटर पर्यंत दूध द्यायचं? आमचं 100-125 लिटर दूध जायचं. अच्छा. पण त्या स्कूटर होती, दोन्ही वेळा जायचं तेव्हा दूध. सकाळ संध्याकाळचं आम्ही एसटी कॅन्टीनला घालायचो आणि सकाळचं मी लाईन घालायचो. पण या व्यवसायात सुरुवातीला खूप अडचणी पण येत असतील वेगवेगळ्या? खूप अडचणी आल्या, आर्थिक आल्या, मानसिक आल्या, पण न डगबगता आम्ही ते चाललं. पण त्यातल्या काही आलेल्या अडचणी त्यातनं त्यातल्या काही 15 दिवसाच्या फरकात माझ्या 2 म्हशी गेल्या अटॅक येऊन. हो, म्हणजे मोठ्या दुधाच्या 10-12 लिटर दूध देणाऱ्या म्हशी गेल्या. पण त्याला काही निसर्ग आहे तो. पण मला आमच्या घरच्यांची साथ चांगली होती. माझ्या मुली आणि मिसेस यांची मला खूप मदत झाली आणि त्यामुळे आम्ही आज इथे उभे आहोत. नक्कीच. आपण त्यांच्या घरच्यांच्या योगदानासाठी पण त्यांना एकदा टाळावं. एवढ्या चिकाटीनं या गोष्टी करणं काही शक्य नाही. कारण मी दूध घेऊन रत्नागिरीत जातो, पण मागची सगळी निस्तरणी ती करते. बरोबर. ती भांडी त्याची व्यवस्था करायची, कारण दूध हा विषय असा आहे त्याला अतिशय स्वच्छता लागते. नक्कीच. आणि ते सगळं ती जबाबदारी पार पडते. आज तिचं पण आता वय, तिला 69 वर्ष लागेल. आणि तूप आणि लोणी आमचं रत्नागिरीत नाव आहे. म्हणजे पुण्या मुंबईत आमचं कुरिअर होतं, कुरिअरनी तूप जातं. अच्छा, तुमचे आता ग्राहक पण तिकडचे बांधलेले असतील? कुरिअरनी तूप जातं. मला माझ्या मुलींची साथ चांगली लागली. म्हणजे मुली, मिसेस या दोन्ही हातात दूध काढायच्या बालडी लावून. अच्छा. हा, गडी घरी गेला की मोठी पंचायत व्हायची. तेव्हा गडी मिळत होते, पण त्या माहितीतल्या गडी पाहिजे. त्यामुळे पण मशीनच्या सवयीचं गोष्टी असतील. मानसिक त्रास झाला ते सगळं म्हणजे पण आम्ही न डगमगता, आणि आम्ही दत्तावर हवाला ठेवलेला आहे. दत्तगुरूचं आमच्या दारात मंदिर असल्या कारणानं सगळी आमची मजल त्याच्यावर आहे. आणि अजून मी सुद्धा जिने चढून लाईन घालतोय. काही वेळा माझे ग्राहक अतिशय चांगले आहेत. म्हणजे माझ्या अडचणीच्या काळात आर्थिक सुद्धा मदत करतात. किंवा मी म्हटलं ते बघा समोर मावळणकर बसलेले आहेत, ते सुद्धा म्हणजे हाक मारली तर लगेच पातेला घेऊन खाली येतात. मी असेही लोक आहेत. आणि इतक्या वर्षाची तपश्चर्या आहे. नक्कीच. 50 वर्षात मी रत्नागिरीत दूध घालतोय. त्यामुळे तुमच्या 50 वर्षासाठी पण एकदा आपण टाळावं. कारण काय, बाकी एक वेळ व्यवसाय करणं सोपं असेल माझ्या मते तरी, पण दुग्ध व्यवसायासारखा आज ह्याच्यात टिकणंच कोणी शक्य नाहीये. आपण बघतोय सगळं
नाही, दुग्ध व्यवसाय करणं म्हणजे तसं म्हणाल ना तर येड्या गबाड्याचं काम नाही. नाही म्हणूनच मला तुम्हाला सलाम करण्याची गोष्ट. मशीनच्या तक्रारी असं ते काही अमुक गोष्टी. सगळी माहिती आपल्याला त्याची पाहिजे. बरं. आणि म्हणजे परस्वाधीन धंदा आहे हा. आणि तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर तुमच्यात काही तुम्हाला स्वतःच्या अंगात धम्मक असेल, आणि ती आमच्यात होती बरं. म्हणून आम्ही धंदा केला. आणि मी होती आणि अजूनही आहे. आहे असं मी म्हणतो का, कारण लोक आता ते पिशव्या पॅक करणं किंवा ते दुसऱ्याला द्यायला सांगणं, पण तुम्ही अजूनही या वयात स्वतः विक्री करता, हेच मोठं म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे खरी. ती सगळी दत्तगुरूची कृपा आहे. काय माहितीये, रथाची दोन्ही चाकं चांगली लागतात. हो. एक चाक असून चालत नाही, आणि आमची दोन्ही चाकं चांगली असल्या गाडी पण त्या काळात तुमचं रुटीन कधी चालू होत असेल दिवसाचं? पहाटे 3ला उठायचे आम्ही. पहाटे 3ला उठून 5:30ला आमचं दूध बाहेर पडायचं. म्हणजे 3ला उठल्यापासून दूध काढायचं? उठायचं, तोंड धुवून झालं की गोठ्यात जायचं, दूध काढायची. गडी होता, नंतर पहिल्या मुली लहान होत्या तेव्हा सुद्धा ही मदत करायची. मग मुली मोठ्या झाल्या, मुली मदत करायला लागल्या, मग त्यांची लग्न झाली, मग आम्ही हळूहळू आवडतं घेतलं. थोडं कमी. थोडं कमी. कारण ह्या आता धंद्याला माणूस मिळत नाही. ह्या धंद्याचं दुःख काय असेल तर माणूस मिळत नाही. शेणगोट्याचे काम ती आपल्या अंगात दम्मक होती. आता आमची कमी झाली ती सोडा. पण म्हणजे मी गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला धंदा बंद करणार होतो, निव्वळ माणूस नाही म्हणून. पण असं मनात कुठेतरी होतं की माणूस मिळाला तर धंदा चालू ठेवायचा. आणि दत्तगुरूच्या कृपेने मला माणूस मिळाला. बाबा मी परवा म्हटलं की मला माणूस अतिशय चांगला मिळाला, तो आता सगळं बघतो. आता मी दूध काढीत नाही, कारण मला बाकड्या स्टुलावर बसून दूध काढायला लागतं. म्हैस मागे पुढे झाली तर पटकन उठता येत नाही. दत्तगुरूंची इच्छा आहे की असाच व्यवसाय. आणि आमच्या आई वडिलांची मोठी पुण्याई आहे, आणि त्यांनी आमच्यासाठी स्थान निर्माण केलेलं आहे. चाललंय. तुमच्या रत्नागिरीत ग्राहक किती होते अंदाजे? तेव्हा बरेच 60-65 ग्राहक होते. अच्छा. प्रत्येकाकडे? हो. अगदी म्हणजे ह्याच्यापासून सुरुवात व्हायची, शिरगाव पासून. आता शिरगावात पासून शिरगावात सुद्धा मी दूध घालतो. आणि आता तुमचं 50 वर्ष जर झाली तर म्हणजे वडील घेत होते, मुलगा घेतोय आता, अशी पिढ्यानपिढ्या आहेत. गाईचं दूध पिणारा माझ्या आता एका नातू आहे. नातू? हो, त्यांचा नातू दूध पितोय अजून गाईचं. जे तुम्ही देताय? हो. सर मुकादम म्हणून बाई आहे, त्या पहिल्यान घ्यायच्या. त्यांच्या मुलग्याला दूध दिलेलं आहे, आणि आता त्याचा मुलगा अजून दूध पितोय. आता यंदा तो 12वी झाला तरी तो गाईचं दूध पितोय. तुमचं क्रेडिट आहे. आणि आम्ही सांगितलं क्वालिटी जपली. सध्या तो विषय लोकांपेक्षा आमचे दर हाय आहे. मी 80 रुपयांनी दूध विकतो. पण मग आताच्या काळात विचार केला तर 80 रुपयांनी सुद्धा दूध विकायला परवडत नाही. आणि तेव्हा मशीनच्या किमती पण कमी होत्या. या कत्तलखान्यामुळे या धंद्याची वाट लागली. चांगल्या म्हशी कापायला जातात, त्याचं दुःख आहे. नाही तर काही पैदास काय थांबली नाहीये. ठीक आहे, चाललंय. तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जे दूध विकत ते किती? मला वाटतं 1.25 रुपये लिटर. 1.25 रुपये लिटर मी धंद्याला सुरुवात केलेली. एसटी कॅन्टीनला सुद्धा 1.25 रुपये दुधाचा दर होता. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं ना, राजन जोशी एसटीत होते ते. त्यांच्याकडे मी सुरुवातीला 5 घरात दूध घालायचा. राजन जोशी, व्ही.डी. पटवर्धन, डॉक्टर वेलणकर, त्यांच्याकडे दूध घालायचं. मराठे असे माझे ठराविक गिऱ्हाईक. आता तेव्हा थोडं असायचं दूध, पण जेव्हा दूध वाढत गेलं, ओळख वाढत गेली, आणि एकमेकाच्या आणि बाबा त्यांच्याकडनं घेतो, तुम्ही घ्या, असं वाढत गेलं. आता उद्या गावात सुद्धा मी दूध घालतो. हो, गावातनं सुरुवात करतो दुधाला. आणि ज्यांची घरं खाली आहेत त्यांच्या गेटला पिशव्या लावलेल्या आहेत. त्यात बाटली ठेवायची, रिकामी बाटली उचलली की पुढे चालला. असं आहे. म्हणजे 1.25 रुपये त्या 80 रुपये एवढा प्रवास आहे माझा. प्रवास बघितला 50 वर्षातला. आणि मग दूध धंद्याच्या जोडीला म्हटलेलं काही नुसतं आता काय माहितीये, केव्हाही एक धंद्यावर माणसानं अवलंबून राहू नये. तर आमची काय म्हणजे शेती भरपूर, पण बागायती म्हणजे कलम नाही, अमुक नाही. पण आम्ही म्हटलं नाही म्हणून आम्ही थांबलो नाही. तुम्ही बैलगाडी? आम्ही बैलगाड्या चालू केल्या. बैलगाडी माझी सुरुवाती म्हणजे 76 सालापासून, 76च्या आधीच मी 11वी झाल्यावर पहिली बैलगाडी घेतली. त्यालाही आता 50 वर्ष झाली? हो, झाली सहज. म्हणजे मी आता हल्ली 2 वर्षात आम्ही बैलगाडी बंद केलेली. मिलिंद बेरेला दिली त्याला, तो भाचा आमचा. आणि बैल विकली मी. आमचा गडी एक अटॅक येऊन गेला. आणि तेव्हा काय होतं, बैल पहाटे जोडायचे ते रात्री सोडायचे.
मध्ये 2 तास जरा विश्रांती द्यायची. बाकी खूप हा धंदा खूप बैलगाडीचा धंदा भरपूर आम्ही केला. त्या काळात काय काय वाहतूक वाळू, लाकूड, अच्छा. खोक्याची लाकड, आंबा वाहतूक, पूर्वी करंडे होते ना, पूर्वी आंब्याचे करंडे आंब्याचे असायचे, करंडे. ते साखरजरला आणायचे किंवा बागेतनं करंडे खाली आणायचे. खूप धंदा होता. वाहतुकीची साधन हा, आणि आमची ख्याती होती जिथे कोणाची गाडी जाणार नाही तिथे तुमची तिथे भाव्यांची गाडी जाणार, ही आमची. म्हणजे हा. ते तुमचं कौशल्य पण म्हणायला पाहिजे. हा. कारण असं म्हणतात की त्या घोड्याच्या रेसमध्ये ते घोडे महत्वाचे नाही, बसणारा जॉकी खूप महत्वाचा. आणि मी बैल सगळी टॉप लेवलची वापरली, बारीक सारीक बैल आम्ही वापरली नाही. आणि मला तो बैलगाडीचा छंद होता थोडक्यात. म्हणजे अजून सुद्धा कुठे घुंगूर वाजले ना आमचे कान कान चौकातात. म्हणजे अजून माझा जर माणूस मिळाला असता ना तर मी अजून बैलजोडी नुसती बघण्याची ठेवली असती. जिद्द आहे. ते एक वैश्व वेगळं आहे, ते वैभव वेगळं आहे. पॉवर टिलर होऊन देत, काय होऊन देत. पण तेव्हा हे मॅनेज करताना तुमचं म्हणजे दुधाचं आणि शिवाय बैलगाडी बैलगाडीवर गडी होते, पण गडी पहाटेपासून जायचे ना. बरोबर. मग भाडं आलं की मग मी जायचा, नाहीत आल्यावर मी जायचा. आणि तेव्हा आमचे वडील होते, देवाची पूजा करायची. बाकीच्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. असं आता सुद्धा आमचा नातू आहे ना, खूप छान पूजा करतो. हा, परवा तुम्हाला त्या नातीन फोन केला होता, ती पुण्यात असते आणि ती लहानपणापासून आमच्या इथेच होती. आणि त्यामुळे त्यांना पूजा अर्चा, हार कसे करायचे, काय करायचे. आणि मला सुदैवान दोन्ही जावई दत्त भक्त मिळाले. सगळी दत्ताची कृपा आहे. हो, दत्ताची कृपा. आम्ही नेहमी सांगतो की हे आमचं काही नाही, आम्ही जी काय फुल नाही, फुलाची पाकळी त्याची सेवा करतोय, त्याचे हे सगळं फळ आहे. तुमचा दुग्ध व्यवसाय आणि बैलगाडी यातले काय तुमच्या लक्षात राहिलेले अनुभव, म्हणजे चांगले असतील, वाईट असतील, किंवा असे काही? चांगले अनुभव दुधाच्या धंद्यात चांगलेच आले, काही वेळा वाईट आले. काही वेळा लोक म्हणायची समजा गाडी बंद पडली, किंवा पूर्वी या पेरवणीच्या नदीला पूल नव्हता, म्हणजे मोऱ्यांचा पूल होता. बरोबर. त्यामुळे पावसात अडकायला व्हायचं. मग काही लोक म्हणायचे आज झोपलेत काय, झोप लागली काय, म्हणजे असं वेगळ्या स्वरात मिळायचं. तेव्हा मी त्यांना सांगायचा, तुम्ही जेव्हा दारातून झोपलेले असता तेव्हा आम्ही गोठ्यात दूध काढीत असतो. मी त्या सडेतून उत्तर देणारा माणूस आहे. असं त्यांना वस्तुस्थिती माहित नसते की माणसाची काय. म्हणून मी नेहमी सांगतो, पूर्वी एक म्हण होती बघा तुमच्या ऐकत, मागता येईना भीक तर दुधाचा धंदा शिक. म्हणजे कसं दारात गेलं. आणि काही लोक मला एवढं आपलेपणा करतात ना, म्हणजे माझी सगळी गिरायक चांगली आहे, काही प्रश्न नाही. पण काही अनुभव वाईट येतात. पण आणि मी सांगितलं, मी ज्या दिवशी दूध घालायचं, दूध धंदा करायचा ठरवलं, त्या दिवशी ठरवलेलं तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, तरच तुम्ही धंद्यात टिकू शकता, नाही तर टिकणार नाही. कुठच्याही धंद्यात कसं आहे, जशी मला धंद्याची गरज आहे तशी तुम्हालाही दूध घ्यायची गरज आहे, किंवा तुम्हाला दुधाची गरज आहे तशी मलाही आहे. दोघांचं समीकरण जमलं एकमेकांवर अवलंबून. त्यामुळे आम्ही कधी उर्मटपणा केला नाही, आणि करायचा तिथे केला नाही असं नाही. म्हणजे आम्ही कोल्हापूर पेठेत सुद्धा दादागिरी करून आलेली माणसं. तिकडे म्हशी आणायला जायचे, मी तक्रारखोर असेल म्हैस ती घेऊन यायची, कारण ती स्वस्त मिळायची. इकडे आणून सगळं करायचं. असं आहे का? तुमच्या एवढ्या मशीनसाठी मग त्यांचे आजारपण असते, विणा असेल, त्याला तुम्हाला डॉक्टरांच्या दवाखान्यात, आमच्या गावातच दवाखाना आहे, डॉक्टर उपलब्ध होते. हो, त्या याच्यातूनच तो आमचा काळेबाईचा मुलगा स्वरूप काळे, त्या यातनं तो डॉक्टर झाला. तो लहानपणी आमच्याकडे कायम शनिवारी दप्तर टाकलं की एक कोथोड्यात यायचा, आणि तो तेव्हापासून म्हणायचा, मावशी मी गुरांचा डॉक्टर होणार. अच्छा, तुमच्याकडे गुरांचं म्हणजे देणं आहे म्हणाल पाहिजे. होय, आणि तो आता संबंध रत्नागिरी जिल्ह्यात सर्जन आहे, मास्टर आहे तो. तोही सांगतो की मी मावशीकडे जाऊन तिकडे गोडी लागली. त्याच्यामुळे असंख्य लोकांवर उपकार झाले. आणि मास्टर आहे, संबंध जिल्ह्यात तो सर्जन आहे. खरं. आणि बैलगाडी धंद्यात काय अनुभव लक्षात राहिलेले? बैलगाडीच्या धंद्यात वाईट अनुभव शिकार. काही लोकांनी पैसे बुडवले, काही दिलेच नाही, काय नाही, म्हणजे ते काय बोलण्यासारखं नाही. पण कुठपर्यंत लांब गेला? रत्नागिरी कोरबो मध्ये आम्ही बैलगाडी आणायची. अच्छा, बैलगाडी. हो, पूर्वी या सिलेंडरच्या गाड्या जायच्या नाहीत, तेव्हा आम्ही सिलेंडर, आम्हाला आठवड्याला एक सिलेंडरचं भाडं असायचं. सिलेंडर भरून गाडी आणायची, रिकामी सिलेंडर घेऊन घ्यायचं आणि भरलेले घेऊन जायचं कोथवड्यात. किंवा बारीक सारीक उन्हाळ्यात सामान काय असेल,
आणि पूर्वी आम्ही टेम्पो बिंपो हे काय मोठे नव्हते ना, त्या गुरांचं खाणं सुद्धा आम्ही मन्या पाटणकरांकडनं बैलगाडीत न्यायचे. बैलगाडी भरून हो, रत्नागिरीत पुढे म्हैस घेतली तरी ती बैलगाडीत वासरू टाकून न्यायची. त्या बैलगाडी प्रवास म्हणजे आमचा आनंदाचा. याशिवाय तुम्ही शेती, तुमचे कडधान्य किंवा हेही तुमचं होतच चालू? हो, शेती चालू होती. शेतीत आम्ही गेली 3 वर्ष बंद केली. आणि कडधान्य वगैरे पण तुम्ही कडवा, कुळी, चवळी किती पिकवायचं? भरपूर 200-200 किलो आम्ही कडधान्य पिकवायचे. पावटा, कडवा, चवळी. आणि ते सगळं ही आमची मंडळी मॅनेज करायची. मी मला त्याच्यात मोठं हे नाही, म्हणजे मी जोताशी जायचा किंवा बाकीची मदत करायला, पण ते सगळं माणसांकडनं काढून घ्यायचं, ते निवडून घ्यायचं. आमची ख्याती होती निवडलेलं धान्य म्हणून. आम्ही निवडून वाळवून धान्य लोकांना विकायचे. तसं तांदूळ निवडून विकायचं. पण ही जातीनिशी तिथे बसवून तांदूळ निवडून घ्यायची. म्हणजे तुम्हाला तांदूळ दिल्यावर तुम्ही बघायचंच नाही, डब्यातच होता इथे. हो. पण ते कडधान्य आणि शेती बंद करण्याचं कारण काय? परवडत नाही म्हणून, माणसांकडनं परवडत नाही. आणि पूर्वी लोक जे तांदूळ म्हणजे घेणारे होते गिरायक, 100-150 किलो तांदूळ लोक घेणारे होते, ते 5-10 किलोवर आले. आणि शेती पावसाचा अनियमितपणा नाही, यांनी कोण भात जास्ती जेवतच नाही. आणि पावसाचा अनियमितपणा हे मुख्य कारण. कडधान्याचं लावणीला काय होतं, लावणीला माणसं मिळतात, कापणीला हैराण व्हायला होतं. आणि ठोस उत्पन्नाची बाजू आता शेती राहिलेली नाही. म्हणून आम्ही तो नवरा बायकोन दोघांनी विचार केला की ठोस उत्पन्नाची काहीतरी बाजू बघायला पाहिजे. जमीन घेऊन कलम लावून ते उत्पन्न येतं काही काळ जायचा आहे, यातच आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मानव माकडांचा त्रास आहे. आणि मानव माकडांचा त्याला काही त्रास नाही. कडधान्याला खूप त्रास होतो. कंटाळलेले आम्ही, म्हणजे राखण दिवस राखण, त्या आमच्या मुली राखण करायच्या, आम्ही कंटाळलो. आणि मला या दुधाळी धंद्यात आमच्या सासूरवाडीच्या माणसाने पण चांगली मदत केली. म्हणजे माझ्या आजारपणात माझा मेवणा मेवणी ही काळेबाई यांनी दुध घातलेली आहेत. एकदा तर माझा 2 नंबर मेवणा 1-2 महिने मी आजारी होतो तापान, तर तो येऊन झाला होता. तेव्हा दूध थोडं होतं तरी सुद्धा रोज काम आहे, पण रोज काम होतं आणि 2 वेळा काम होतं ते. त्यामुळे मला सासूरवाडीची माणसं पण चांगली मिळाली. त्यांच्यामुळे म्हणजे मला त्यांची चांगली मदत झाली. आणि आमचा स्वभाव, आम्ही आयुष्यात काय मिळवलं असेल तर माणसं खूप जमवली. आता तुम्ही परवा बघितलं ना, दाराला वाटत जाणारा येणारा माणूस हाक मारून पुढे जातो. आम्हाला शेजार कोण नाही, आम्हाला तो शेजारी आजोळ, पण ते म्हणजे तसं राम, म्हणजे आता काय फोनमुळे काय प्रॉब्लेम येत नाही. पण वाडीत हाक मारली दारात उभे राहून तर 100 लोक खाली येतात. हो. आणि जेव्हा हे रिक्षा नव्हत्या ना, तेव्हा मी पेशंट बैलगाडीतनं नेलेले आहेत. रात्री मे महिन्यात साधारण हे विंचवाचा दिवस असतात, मग बैलगाडीच्या माणसाला घालायचं आणि सिव्हिल हॉस्पिटलला न्यायचं. नाही तेव्हा ते डॉक्टरनं समीकरणच झाले जातो, भावेंची गाडी आली की विंचवाचा पेशंट आला. असं होतं. शेतीनंतर, शेती सोडल्यानंतर तुम्ही आता सुपारीची लागवड भरपूर केली. किती झाडं लावली? 1600 झाडं आम्ही आमची लावली सुपारीची. त्यातली पहिली 550 झाडं लागायला लागली, साधारण 1.5-2 टन सुपारी व्हायला लागली. दुसरी बाग आता 3ऱ्या वर्षी लागायला लागली, 3 वर्ष बाग झाली, शिफ्ट यायला लागली. आणि 3री बाग आता केली तिला 1 वर्ष झालंय. आणि मुळात जुन्या सुपारी आहेत. साधारण आता आमच्याजवळ 2000 सुपारीची झाडं आहेत. माड आहेत, 200-250 माड आहेत. सुपारीच्या वेगवेगळ्या जाती लावल्यात की नाही, म्हणजे मंगलोरी लावले, रोठा लावले, गावठी लावले, सगळ्या जाती लावल्या. कारण आम्हाला त्या भाट्यातल्या साहेबांनी असं सांगितलं, एक जात लावू नका, रोग आला तर सगळी जात एक जात असेल तर ती बरी सगळीच मरते, वेगवेगळे प्रकार पाहिजेत. त्यामुळे आम्ही ती वेगळी, आणि नंतर ते सगळे आम्ही रोपे स्वतः काढले. अच्छा, तुमच्याकडचं स्वतःकडचं बियाणं? होय होय. आमची ती बाग लागायला लागल्यावर आम्ही स्वतः रोपे काढले आणि पुढच्या बागा आम्ही तयार केल्या, आम्ही घरी रोपे काढून केले. आता उद्या मी 50 रुपयाने रोपा विकतो दारात. सुपारीचे रोपे काढून 50 रुपयाने रोपा विकतो. पण त्याचं एक मला कळलं, तुमचं आता 3-3ऱ्या वर्षी धरायला लागली म्हणतात, त्याच्यासाठी काय काय मेहनत घेतली? 3ऱ्या वर्षी धरायला लागली म्हणजे भरपूर वर्षातनं 2 वेळा खत, शेणखत, भरपूर पाणी आणि मातीचा भराव.
सुपारीच्या झाडाला भरावं लागतो. अच्छा, बुंदात. हा, आणि म्हणून आम्ही ती चर सिस्टीम केली. चल म्हणजे चल खाण्याचे आणि मध्ये चर मारलेले आहेत, त्यातली माती काढून सुपारीच्या झाडाला घालायची. अच्छा. त्यामुळे माझ्याकडे तिसऱ्या वर्षी उत्पन्न सुरू झालं. आणि बरं तुम्ही बघितलं तर झाडांची क्वालिटी बघितली. बुंद. हा, त्यामुळे आणि आम्ही रासायनिक खत कुठलंही वापरीत नाही. हे सगळं तुमच्याकडे आधी शेणखत हो, शेणखत आहे. शिवाय गांडूळ खत पण केलं. हो हो, गांडूळ खत वापरतो. याच्यावरच झाड सगळं. पण आम्ही रासायनिक कुठलंही खत वापरीत नाही. तुमचा हा जो व्यवसाय सगळा आतापर्यंत 50 वर्ष झाली त्याला, आता बैलगाडी असेल, व्यवसाय असेल, सुरुवातीच्या काळात कधी अडचणी किंवा हे नको हा धंदा किंवा हे आणि दुसरं काहीतरी करूया असं नाही, माणसं आली नाहीत, गडी आला नाही वेळेवर, किंवा तेव्हा गडी आमचा बाहेरच्या कामावर असायचा, तो घरी गेला की यायचा नाही, ते एकत्र वाटायचं नको हे सगळं बंद करावं. असं अनेक वेळा वाटलं. पण ते तेवढंच, म्हणजे ते अगदी तेवढ्या पुरतं ते ब्रह्मचर्य. सकाळ झाली की परत चालू स्मशान वैराग्य थोडक्यात. सकाळ झाली की 3ला उठायचं. आता मी 4ला उठतो रोज. 4ला उठतो, तो पाठोपाठ गडी येतो, मी 6ला बाहेर पडतो. हो, 6ला बाहेर पडून हा, गावातले दूध झाली 7 वाजता यायला. 10, 10:30, 11ला घरी जातो मी. अच्छा, सगळं म्हणजे आजही रुटीन तुमचं तेच आहे. रुटीन चालू आहे. म्हणजे 50 वर्ष म्हणायला हरकत नाही की हेच रुटीन. टायमात बदल नाही. आणि आता हे 50 वर्ष हा केल्यानंतर म्हणजे ह्याच्यात समाधानी आहात सगळं हे? आनंद, अगदी मी आनंदी आहे. हे त्याचं रहस्य आहे. खूप म्हणजे खूप आम्ही कमवलं, काय प्रश्न नाही. घर झालं, झालं, सगळं आम्ही स्थिर सावध झालं. दोन्ही मुलींची लग्न झाली. दोन्ही मुली व्यवस्थित आहेत, आपापल्या जागी, जावई उत्तम आहेत. त्या आम्ही खूप, आणखी काय पाहिजे. आणि माणसाला कधी आशा कधी संपतच नाही. आम्ही समाधानी आहोत. आणि सांगितलं काय, नातवंड हुशार आहेत, आणखी काय पाहिजे. नवीन जे अशा प्रकारचा व्यवसाय करू इच्छित असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात? नाही, धंदा तुम्ही कुठलाही धंदा जरी केलात तरी त्याला चिकाटी पाहिजे. चिकाटी तुमच्या जवळ नसेल तर त्या धंद्याला, कुठल्याही धंद्याला काही उपयोग नाही. आणि दुधाचा धंदा तर खूप रिस्की आहे. त्याला टायमिंगचं बंधन आहे. दुकान, किराणा मालाचं दुकान तुम्ही 1, 2, 4 दिवस नाही उघडलं तर काय प्रश्न नाही. पण हे वेळच्या वेळी दूध काढलंच पाहिजे. त्याचं वितरण नाही झालं एक वेळ तरी चालेल, पण जनावरांचं दूध हे काढून मोकळं झालंच पाहिजे. स्वच्छता म्हणजे त्याचं बांधील की कायम. आणि त्यामुळे आता नवीन पिढी कोणी करायला मागत नाही. धंदा उत्तम आहे, तसं काय कष्टाचा आहे, पण तुम्ही क्वालिटी जपली, लोक आनंदाने दूध घेतात. पण क्वालिटी जपली पाहिजे, टायमिंग जपलं पाहिजे. केव्हाच्या तरी मी सकाळी 10 वाजता दूध, 12 वाजता असे आहेत लोक, संध्याकाळी 2 वाजेपर्यंत दुपारी दूध घालणारे आहेत. टायमिंगला महत्व आहे आणि केलं तर धंदा चांगला आहे. आणि तसा विचार केला तर नोकरीचं बंधन करण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा करावा, 4 लोकांना खाऊ पिऊ घालता येतं, चांगलं होतं. आणि आमच्या मिसेसला लोकांना खायला घालायची खूप आवड आहे. त्यामुळे हे करून घाल, ते करून घाल, आणि त्यामुळे गरीब माणसं पण टिकून आहेत, नाहीतर काही नाही. त्यांना पण सांभाळणं. हा, आणि मुख्य माणसं सांभाळणं. ह्या धंद्यात काय असेल तर माणसं सांभाळणं महत्वाचं आहे. ते आपल्या सांग असेल तरच. त्या व्यतिरिक्त तुम्ही आंबा प्रक्रिया, फणस प्रक्रिया? आंबा म्हणजे आंब्याची आंबा पोळी, फणस पोळी हा सगळा तिचा व्यवसाय आहे. मी मदत करतो. जे आंबे आणायचे, फणस आणायचे, बाकी सगळं ती माणसं आणि ती, हे सगळं ती बघते. ते पण तुमचं बरेच वर्ष? खूप वर्ष चालू आहे. 81 मध्ये माझं लग्न झालं. 82 पासून तो आमचा व्यवसाय आहे. कारण ती पूर्वी 2.5 साठ घालायची, तिथपासून आमच्याकडे 82 पासून आमचा तो व्यवसाय आहे. त्याची पण तुमचे ग्राहक जोडलेले असतील? आहे. आता आमची मुलगी योजक मध्ये जाते, योजकवाले 60 घेतात. मुंबई पुण्यात 60 जातं. ती सुद्धा आम्ही क्वालिटी जपली. पण शेवटी सगळीकडे सचोटीने क्वालिटी. त्यामुळे आंब्याच्या आमरसाच्या बाटल्या आम्ही भरतो किंवा आंबा पोळी करतो. ही प्युअर हापूसचीच करतो. आता रायवळ मिळत नाही ते सोडा, पण दुसरा कुठलाही आंबा पिळायचा नाही किंवा खराब आंबा पिळायचा नाही. घेणाऱ्याला माहिती असतं की क्वालिटी. म्हणजे गणपतीपुळे जाणारे लोक आमच्या इथे थांबून आंबा पोळी, फणस पोळी घेऊन जातात.
ते म्हणतात तिकडे नको, इथे घेऊया इथे घेऊया. असं. आणि पूर्वी हा आरे वारे रस्ता नव्हता, हो. त्यावेळी आमच्या दारावर सगळ्याकडे कोथळ. आणि आमचं ते अंगण सगळं उन्हाळ्यात भरलेलं असतं, त्यामुळे लोकांना माहिती, आणि ती लोक अजून घेऊन जातात. बरोबर. ज्याने एकदा नेलं त्याला आणि आता काय हो, कष्ट हे कुठेतरी करायलाच लागतात. बरोबर. कष्ट केल्याशिवाय काही पर्याय नाही. तुम्ही कष्ट करा, आनंदात सगळं मिळेल, नक्की. आणि एकदम काही मिळणार नाही. बरोबर. झटपट काही नाही. हा, नोकरी केली तरी कुठेतरी बदली झाली, काय झाली, हो. मग त्या तुटपुंजात सगळं भागवायचं. त्याच्यात काय, नाहीतरी म्हणत आहे ना, व्यापार करता 16-12 कधी 16 होतात, कधी 12 होतात, चालायचं. पण आपण चिकाटीने चालत नाही. चिकाटी सोडायची नाही धंदे, आणि ही ज्याच्या जवळ आहे त्याला काही कमी त्याला करता काय नाही. नाही. असं गणित आहे. आणि व्यवसायात सचोटी आणि क्वालिटी हो, हे महत्वाचं. मी 52व्या वर्षी 4 व्हीलर चालवायला शिकलो. 52व्या वर्षी मी कुठे ट्रेनिंग स्कूलला गेलेलं नाही. जावयाची गाडी दारात उभी असायची, सुमो, तिथल्या तिथे ठेवायची, एक दिवशी बाहेर काढली. आजपर्यंत मी गाडी चालवतो. सगळेच गुण घेण्यासारखे ती दत्तगुरूची कृपा आहे. नाही, पण आतून पण इच्छाशक्ती नाही, आपल्याला. त्याला कारण हे कसं झालं, आमचा नातू खूप आजारी होता, गाडी दारात उभी होती, जावई पुढे दुसरं भाडं घेऊन गेलेले होते, चालवायला कोण. आणि चालवायला किती ड्रायव्हरना फोन केले, पण कोणी नव्हता उपलब्ध. शेवटी आमचे पाटील डॉक्टर त्यांनी गाडी घेऊन त्याला नेले. त्या दिवशी ठरवलं, म्हटलं उद्या गाडीला स्टार्टर मारायचा. आणि 9व्या दिवशी मी गाडी रस्त्यावर काढली. अजून मी बिंदास गाडी चालवतो. आजही तुम्ही गाडीच घेऊन आला. सगळा प्रवास तुमचा म्हणजे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे खऱ्या अर्थानं. तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सगळ्यांना. धन्यवाद. आणि कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असले तर आपण विचारू शकता याबद्दल. काय नसलं तर मग तुमचा आजपर्यंत जो व्यवसाय केलेला आहे चिकाटीनं, सचोटीनं, आणि तुमचं नाव तुम्ही टिकवून ठेवलंय. सगळ्यात महत्वाचं मला तुमचं आवडलेलं आहे की डेअरी व्यवसायात मी पण खूप बघितलंय, पण त्यांचं सध्याचं आधुनिक तंत्र किंवा आता पॅकिंग करून दुसरीकडे कोणतरी देतोय, पण तुम्ही गेली 50 वर्ष स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचून ग्राहकांना सेवा देता चिकाटीनं, आणि आपली क्वालिटी राखून हे सगळ्यात मोठं आजच्या काळात दुर्मिळ आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या तुमच्या सगळ्या कालखंडासाठी शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आणि तुमच्या मनात जशी इच्छा आली ती बंद करावं की काय, पण तेही अजून निरंतर चालू राहावं, आणि त्यासाठी तुमचं शरीर सुदृढ आणि निरोगी राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण सत्कार करूया. धन्यवाद. मावळणकर साहेब आलेले, त्यांना विनंती करतो आपण एक छोटा सत्कार करूया. यस सर. सत्कार करूया आपण यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा देऊया. अच्छा, सगळं इकडे घेऊन ते टाकून हे एकदा इकडे मग आपण एक मिनिट काका. धन्यवाद आल्याबद्दल. अद्वैत इथे ठेव ना. हा तुमचा फोटो याच्यावर आणि 81 गोळप कट्टा. ओके. आपण काकांचा सत्कार केला, पण ज्यांनी त्यांना आतापर्यंत सगळ्यात मोठी साथ दिली, मगाशी ते काकांनी सांगितलं की गाडीची दोन्ही चाकं नीट असली तरच सगळं गाडी सुरळीतपणे चालते.
तर मी वहिनींनाही शाल आणि आपलं श्रीफळ देऊ इच्छितो. वहिनी तुम्ही या इथे. आणि अतिथी कार्यालयाला विनंती करतो की त्यांनी छोटासा त्यांचाही सत्कार करावा. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. कारण म्हणतात की पुरुषाच्या मागे स्त्री ठामपणे उभी असली तर गाडी पुढे नीट चालते. बस सगळ्यांना एक विनंती आहे की आपण एक ग्रुप फोटो काढूया इथे आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पण देतो पिशवीत देऊन बोलताय. आणि सगळ्यांना माझं असं सांगणं आहे, जर आपली सहचारिणी असेल आणि ती कर्तृत्ववान असेल तर नवऱ्यानं कबूल केलं पाहिजे. आणि तो मोठेपणा त्याने दाखवला पाहिजे. आणि काही लोकांकडे हा नसतो की सगळं मी केलं, पण तिची जर साथ असेल तरच हे शक्य आहे. आणि हा अनुभव माझा आहे. सगळ्यांनी एकदा ग्रुप फोटोसाठी